Hello students, we are studying types of diseases, in that communicable or infectious diseases. In last two video we studied very important infectious diseases in us, that is malaria. Now we are going to study another infectious disease, amoebiasis. The name of disease is amoebiasis. Amoebiasis is also known as amoebic dysentery. Dysentery तुम्हाला सर्वांना माहित आहे. Amoebic dysentery or amoebiasis. This infectious disease is a common infection of gastrointestinal tract of human being. हा अमीबियासिस जो डिसीज आहे हा ह्युमन बीइंगच्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टचं इन्फेक्शन असतं. गॅस्ट्रो स्टमक इंटेस्टाइन म्हणजे आपल्या जठर आणि आतड्यामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळं हा डिसीज अमीबियासिस किंवा अमीबिक डिसेंट्री आपल्यामध्ये पाहायला मिळतो. अबाउट 50% इंडियन पॉप्युलेशन अफेक्टेड बाय द अमीबियासिस. 15% भारताची लोकसंख्या अफेक्टेड असते या अमीबियासिस डिसीज पासून. अमीबियासिस अफेक्ट्स 15% ऑफ इंडियन पॉप्युलेशन, और इट इज अ सेड दॅट असं म्हटलं जातं वर्ल्ड वाईड संपूर्ण जगामध्ये पर इयर 70,000 डेथ टेक्स प्लेस ड्यू टू अमीबियासिस. संपूर्ण जगामध्ये दरवर्षी साधारणपणे 70,000 लोकांचा मृत्यू या अमीबियासिस नावाच्या डिसीजमुळे होतो. स्टुडंट्स वी टेक व्हेरी लाईटली डिसेंट्री. आपण डिसेंट्री अगदी लाईटली घेतो, कॉमन असं. बट थिंक ओव्हर दॅट अबाउट 70,000 डेथ्स पर इयर वर्ल्ड वाईड ऑकर दिस ड्यू टू धिस अमीबिक डिसेंट्री और अमीबियासिस. व्हॉट इज द पॉझिटिव्ह पॅथोजन? ही अमीबिक डिसेंट्री किंवा हे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टचं इन्फेक्शन कुणामुळे होतं? दॅट इज द causative pathogen of amoebiasis is Entamoeba histolytica. Genus Entamoeba, species histolytica. Again, like Plasmodium, malarial parasite, this belongs to Protista group. Entamoeba belongs to Protista group. And again, like malarial parasite, इट इज ऑल्सो पॅरासाइट. हा परजीवी आहे आपल्या गॅस्ट्रिक स्टमक मध्ये, इंटेस्टाइन मध्ये राहून जगणारा. म्हणून एंटामोeba हिस्टोलायटिका इज अ प्रोटिस्ट पॅरासाइट. द नेम इज अ फॅमिलियर विथ यू, अमीबा. आपल्या सर्वांना अमीबा माहित आहे. सिमिलर हियर इज द जीनस Entamoeba histolytica. Entamoeba histolytica causes amoebiasis in human being, or causative pathogen of amoebiasis, amoebic dysentery is Entamoeba histolytica. How it is transmitted? आपल्यामध्ये तो कसा येतो? That is the mode of transmission. Before going to first mode of transmission, I want to explain last mode of transmission. See here, contaminated food and water. Very simple. दूषित पाण्यामुळे आणि अन्न पदार्थ आपल्या पोटात गेल्यामुळे आपल्याला अमीबिक डिसेंट्री होते किंवा अमीबियासिस होतो. Contaminated food and water. If that food or drinking water is contaminated with the Entamoeba or the cyst of Entamoeba, काय होतं बघा, एखादा इन्फेक्टेड पर्सन असतो, अमीबियासिस झालेली व्यक्ती असते, त्याच्या फिसीज मध्ये, त्याच्या विष्ठेमध्ये, त्याच्या स्टूल मध्ये हे एंटामिबाचे सिस्ट असतात.
like this. These are cysts when contaminated with the food and water. अशा दूषित इन्फेक्टेड व्यक्तीच्या फिसीज मधले सिस्ट म्हणजे एंटामिबा जर एखाद्या अन्न पदार्थावर बाय ट्रान्समिशन, फ्लाईज असेल, मॉस्किटो असतील, काही असेल, वाहतं पाणी असेल, त्याच्यामधून जर अन्न पदार्थामध्ये आले किंवा प्यायच्या पाण्यामध्ये आले आणि ते अन्न किंवा प्यायचं पाणी जर एखाद्या निरोगी हेल्दी पर्सननं फूड ईट केलं किंवा वॉटर ड्रिंक केलं तर हे सिस्ट त्या हेल्दी पर्सनच्या शरीरामध्ये जातात आणि त्याला अमिबियोसिसचं इन्फेक्शन होतं. म्हणजे द मोड ऑफ ट्रान्समिशन इज ऑफ एंटामिबा इज मेनली बाय फिसिओ-ओरल रूट. मुख्य याचं ट्रान्समिशन एका इन्फेक्टेड पर्सन कडून दुसऱ्या हेल्दी पर्सन कडे कशामुळे होतं? फिसिओ-ओरल रूट. म्हणजे इन्फेक्टेड पर्सनच्या फिसीज मध्ये हा एंटामिबा आहे. तो एंटामिबा जर फूड आणि वॉटर त्यानं कंटामिनेट केलं, हे सिस्ट जर त्या अन्न पदार्थामध्ये आणि पाण्यामध्ये गेलं आणि हे अन्न पदार्थ आणि पाणी दुसऱ्या हेल्दी पर्सननं घेतलं तर त्याला तो इन्फेक्शन होतं. इट इज कॉल्ड अ फिसिओ-ओरल रूट. लक्षात आलं? व्हॉट इज मीन बाय फिसिओ-ओरल रूट? मेनली एंटामिबा इज transmitted from one infected person to another healthy person by physio-oral route. Or eating with dirty hands. If the hands are spoiled with the cyst of entamoeba, जर एखाद्या व्यक्तीचे हात स्पॉइल झाले असतील आणि त्याच्या हातावरती एंटामिबाचे सिस्ट असतील आणि तो हँडलिंग करत असेल तर अशा डर्टी हँड्स करून किंवा एनी ऑब्जेक्ट्स, एखादी वस्तू आपण हँडल करत असताना जर हँड स्पॉइल्ड असतील तर त्याच्यामधून सुद्धा हा एंटामिबा ट्रान्समिट होऊ शकतो किंवा त्याचं ट्रान्समिशन होऊ शकतं. व्हॉट आर द मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ एंटामिबा? बाय फिसिओ-ओरल रूट, eating with dirty hands and contaminated food and water. असा हा एंटामिबा एका इन्फेक्टेड पर्सन कडून दुसऱ्या हेल्दी पर्सन कडे ट्रान्समिट झाला तर कसा ओळखायचा? हाऊ टू आयडेंटिफाय द इन्फेक्शन ऑफ अमिबियोसिस? दॅट इज द साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ अमिबियोसिस. स्टुडंट्स, फॉर 2 marks for the state board exam, give the symptoms of amebiosis or amoebic dysentery. What are the symptoms? See here. Mild diarrhea, म्हणजे mild dysentery is there. अशा व्यक्तीमध्ये आपल्याला माइल्ड डायोरिया, डिसेंट्री पाहायला मिळते. म्हणजे फ्रिक्वेंटली त्या व्यक्तीला फिसिएशन करावं लागतं किंवा डिसेंट्री त्याच्यामध्ये पाहायला मिळते. ऑल्सो इन दॅट पर्सन देर इज अ ब्लड अँड म्युकस इन द स्टूल. त्याची जी फिसीज असते, त्याची जी विष्ठा असते त्याला स्टूल असं म्हणतात. त्याच्यामध्ये म्युकस अँड ब्लड मे बी ऑब्झर्व. ज्या व्यक्तीला अमिबियोसिसचं इन्फेक्शन झालेलं आहे, ज्याच्या शरीरामध्ये एंटामिबा आहे, इंटेस्टाईन मध्ये आहे, स्टमक मध्ये आहे, अशा व्यक्तीच्या फिसीज मध्ये म्युकस आणि ब्लड हे पाहायला मिळतं. त्याच्यावरून सुद्धा ओळखता येतं की दॅट पर्सन इज इन्फेक्टेड विथ द एंटामिबा. See here, if there is an infection of parasite to the liver, जर फुल्मिनंट अमिबियोसिस असेल, म्हणजे लवकर औषध घेतलं नाही, ट्रीटमेंट केली नाही, उपचार केले नाही, तर हा एंटामिबाची ग्रोथ फास्ट होते त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये, इंटेस्टाईनमध्ये, स्टमकमध्ये, आणि त्या व्यक्तीच्या ब्लड स्ट्रीम मधून तो एंटामिबा हा फिरत असतो. जर तो एंटामिबा त्या व्यक्तीच्या लिव्हर मध्ये पोहोचला, इफ देर इज अ इन्फेक्शन ऑफ एंटामिबा टू द लिव्हर,
then there may be hepatomegaly. अशा व्यक्तीमध्ये जर त्याच्या लिव्हरमध्ये एंटामिबा पोहोचला तर त्याच्या लिव्हरला, त्याच्या यकृताला सूज येते. एनलार्जमेंट ऑफ लिव्हर, enlargement of liver, in other word it is called a hepatomegaly. And also in that person there is a liver abscess. There is a liver abscess. म्हणजे त्याच्या लिव्हरच्या वॉलला रॅशेस येतात, चट्टे पडतात. जसं आपल्याला तोंड आल्यानंतर तोंडामध्ये चट्टे पडतात, त्या पद्धतीनं ही जी लिव्हरची वॉल आहे त्याला असे हे ऍब्सेशन येतात, चट्टे चट्टे पडतात. म्हणजे जर एंटामिबाचं इन्फेक्शन, इफ देर इज अ इन्फेक्शन ऑफ एंटामिबा इनटू द लिव्हर, देन देर आर टू सिम्पटम्स. Hepatomegaly means enlargement of liver, and liver abscess or liver abscession are observed in that person. This liver abscession or enlargement of liver causes fever in that person. अशा व्यक्तीला ताप येतो. त्याचबरोबर there is pains in the right abdomen can be observed. जर एंटामिबाचं इन्फेक्शन लिव्हरला असेल तर त्या व्यक्तीच्या पोटाच्या उजव्या बाजूला पेन्स येतात. म्हणजे पोटात उजव्या बाजूला दुखतं, त्याला त्या ठिकाणी वेदना जाणवतात. म्हणजे हे कधी जर तो एंटामिबा लिव्हरमध्ये पोहोचला तर आपल्याला हे 4 सिम्पटम्स लिव्हरमध्ये पाहायला मिळतात. एक हिपॅटोमेगली, दुसरा लिव्हर ऍब्सेस, तिसरा फीवर आणि चौथा पेन्स इन द राइट साइड ऑफ द abdomen. If these symptoms are appearing in the person, then it is said to be that person is infected by entamoeba or amoebiasis. How it is diagnosed? Like malarial parasite. समजा आपण डॉक्टरांच्याकडे गेलो तर डॉक्टर काय सांगतात? एक्झामिनेशन, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन of stool sample of that infected person. त्या व्यक्तीची स्टूल घेतली जाते, पिसीस सॅम्पल घेतला जातो आणि त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करून एंटामिबाचे सिस्ट आहेत किंवा नाही हे बघितलं जातं. म्हणजे मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूल सॅम्पल ऑफ दॅट पर्सन कॅन बी गिवन द आयडिया ऑफ इन्फेक्शन ऑफ एंटामिबा. Diagnosis made through microscopic examination of stool sample. If there is a positive test, जर असं असेल स्टूल मध्ये त्याच्या एंटामिबा असेल तर ट्रीटमेंट आली. फॉर द ट्रीटमेंट ऑफ अमिबियोसिस 2 medicines are there. One is metronidazole and another one is tinidazole. डिसेंट्री झाल्यानंतर जे डॉक्टर तुम्हाला फार्मा स्टोर्स मधून जे औषध आणायला लावतात ते बघा, त्याच्यावरती ही 2 नावं तुम्हाला दिसतील. मेट्रोनिडाझोल अँड टिनिडाझोल आर द 2 drugs or medicines used to cure or to treat amoebiasis. But जसं मी मलेरियाच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला किंवा सतत इथून पुढे आपल्याला ते महत्वाचं आहे, हे होऊच नाही, इन्फेक्शनच झालं नाही पाहिजे, यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे, प्रिव्हेंशन घेतलं पाहिजे. दॅट इज द प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ अमिबियोसिस. अगेन लाईक द साइन्स अँड सिम्पटम्स, 2 marks here also. Write or give control measures of amoebiasis for 2 mark state board exam. First, very important, regular. सध्या तरी हे अत्यंत काळजीपूर्वक करायला सांगितलं जात आहे किंवा तुमच्यावरती मीडियाच्या माध्यमातून बिंबवलं जात आहे. वॉश हँड्स विथ हॉट वॉटर अँड सोप. म्हणजे किमान 10 सेकंद चोळून साबणानं हात आपण धुतले पाहिजे. हिअर इज ऑल्सो मोड ऑफ ट्रान्समिशन आपण बघितलं, पीसीओ ओरल रूट. पीसीओ ओरल रूटच्या माध्यमातून हा एंटामिबा एका इन्फेक्टेड कडून दुसऱ्या हेल्दी पर्सनकडे येतोय. त्यामुळं
काळजी घेण्यासाठी, असा अमिबियोसिस होऊ नये यासाठी प्रत्येकानं when they visit toilets or changing baby's diaper, they should be washed hands properly with hot water or soap. जर टॉयलेटला व्हिजिट देऊन आलेला आहे किंवा बाळाचा डायपर बदललेला आहे, अशा वेळेला त्यानंतर हात साबणानं स्वच्छ धुतले पाहिजे किंवा गरम पाण्यानं हात धुतले पाहिजे. कारण मेन ट्रान्समिशन याचं काय आहे? फिसिओ ओरल रूट. त्या इन्फेक्टेड पर्सनच्या फिसिस मधून त्याचं ट्रान्समिशन होतं. त्यामुळं टॉयलेटला व्हिजिट केल्यानंतर, बेबीचा डायपर बदलल्यानंतर, बाळाचा डायपर बदलल्यानंतर हात साबणानं स्वच्छ धुतले पाहिजे. ऑल्सो वेन वी आर युझिंग वॉटर फॉर ड्रिंक, यू शुड ड्रिंक बॉइल्ड वॉटर. जर आपल्याला प्यायचं पाणी वापरायचं असेल तर ते बॉईल केलेलं ऑर फिल्टर्ड ऑर क्लोरिनेटेड. ड्रिंकिंग वॉटर शुड बी क्लोरिनेटेड, should be filtered, or better way, hot water or boiled water can be drink to prevent or control amoebiasis. Next, prevention and control. Vegetables should be properly washed and cooked. Vegetables जे आपण वापरतोय, भाज्या वापरतोय, या वापरण्यापूर्वी, शिजवण्यापूर्वी त्या प्रॉपरली वॉश केल्या पाहिजेत, व्यवस्थित धुवून घेतल्या पाहिजे. इस्पेशली अवॉइड रॉ व्हेजिटेबल्स, म्हणजे कच्च्या भाज्या खाणं थोडंसं या ठिकाणी टाळलं पाहिजे. विच ग्रो ऑन द सिवेज वॉटर. म्हणजे आपल्याला सवय असते घरामधून जे बाहेर पडलेलं पाणी आहे, सिवेज वॉटर आहे, घराच्या बाजूला परसबाग आहे, तिथं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करतो. बट दिस इज व्हेरी फॅटल, हे डेंजरस आहे. कारण त्या फिसीज वॉटरमधून, सिवेज वॉटरमधून जी फिसीज बाहेर पडते त्याच्यामध्ये कदाचित प्लाझ्मोडियमचे सिस्ट असू शकतात. आणि अशा प्रकारचा भाजीपाला जर आपण खाल्ला तर तो प्लाझ्मोडियम, तो एंटामिबाचा सिस्ट आपल्या शरीरामध्ये येतो. म्हणून प्रॉपरली वॉश करून त्या व्हेजिटेबल्स आपल्याला खाल्ल्या पाहिजेत किंवा भाज्या खाल्ल्या पाहिजेत. हे नको असेल तर प्रॉपर सिवेज डिस्पोजल, आपल्या घरामधून जे सांडपाणी बाहेर पडतं त्याचं प्रॉपर डिस्पोजल झालं पाहिजे. दॅट सिवेज वॉटर शुड नॉट बी मिक्स्ड विथ ड्रिंकिंग वॉटर. ते जे सिवेज वॉटर बाहेर पडणाऱ्या आपल्या घरातून जे सांडपाणी आहे ते पिण्याच्या पाण्याच्या सोर्समध्ये मिसळलं नाही पाहिजे, मिक्स नाही झालं पाहिजे. These are the prevention and control of amoebiasis. We follow this. जर आपण हे पाळलं तर we should not affected with the entamoeba, or we should not having an infection of amoebiasis. Student, this is about the another infectious disease amoebiasis. Now we are going to study next infectious communicable disease, that is ascariasis. Students, now see another infectious disease in us, ascariasis, which is also disease of our intestinal tract. Just we saw entamoeba, amoebiasis, gastrointestinal tract infection. Here is also there is a infection of human intestinal tract. This ascariasis is caused by Ascaris lumbricoides. What is the positive pathogen of ascariasis? Genus Ascaris, species lumbricoides, which belongs to roundworm or nematode, which is also endoparasite. Means ascariasis is endoparasitic disease. Students, आठवतंय का बघा तुम्हाला, आपण गेल्या वर्षी 11वी मध्ये ascaris पाहिलं. Ascaris is a roundworm, filament like body,
female is larger than male, याबद्दल एकदम फिलामेंटस बॉडी असणारा हा अस्कॅरिस जो निमॅटोड आहे, जो राऊंड वर्म आहे, हा जर आपल्या शरीरामध्ये आला तर आपल्याला जो डिसीज होतो त्या डिसीजचं नाव आहे अस्करियासिस. पॉझिटिव्ह पॅथोजन ऑफ ascariasis is Ascaris lumbricoides, which is endoparasite, roundworm or nematode. How we identify the infection of ascariasis? That is symptoms, signs and symptoms of ascariasis. As it is the infectious disease of intestinal tract, naturally first symptom is gastrointestinal discomfort. म्हणजे आपल्या पोटात, थोडक्यात पोटामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजे जठर आणि आतडं याच्यामध्ये डिस्कम्फर्ट निर्माण होतो, पेन्स असतात. गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्कम्फर्ट. सेकंड, which are accompanied with this gastrointestinal discomfort is accompanied with vomiting. अशा व्यक्तीमध्ये उलट्या होण्याची शक्यता असते. And also there is a fever in that person. त्या व्यक्तीला ताप सुद्धा असतो. म्हणजे पोटात दुखणं, त्याच्याबरोबर उलट्या होणं आणि त्या व्यक्तीला ताप येणं, these are the first basically symptoms of ascariasis. And also in that there is a presence of live worms in the feces of that person. ज्या व्यक्तीला अस्करियासिसचं इन्फेक्शन झालेलं आहे त्याची जर विष्ठा बघितली, त्याची जर फिसीचं एक्झामिनेशन केलं, ऑब्झर्व केली, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या फिलामेंटस हे लाईव्ह वर्म्स आपल्याला त्या फिसीजमध्ये दिसून येतात. म्हणजे हे फिलामेंटस बॉडी या पद्धतीनं हे लाईव्ह वर्म्स त्याच्या फिसीजमध्ये पाहायला मिळतात. In some patients, if the first primary that person is not treated, then the infection is spread. हा जो अस्करियासिस आहे तो त्या व्यक्तीच्या शरीरातून संपूर्ण फिरत असतो, ब्लड स्ट्रीम मधून. तर अशा सिव्हिअर केसेसमध्ये त्या व्यक्तीमध्ये पल्मनरी डिसऑर्डर्स कॅन बी ऑब्झर्व रिलेटेड विथ द हार्ट. पल्मनरी disorders can be observed in some patients, or there is a pneumonitis, enlargement of alveolar wall. आपल्या लंग्स मध्ये अल्व्होलाई ज्या आहेत, आपण रेस्पिरेशन मध्ये बघितलेलं आहे, एक्सचेंज ऑफ गॅसेस ज्या करतात, या अल्व्होलाई वॉल भित्तिका ज्या आहेत त्याच्यावरती सूज येते. That condition is called a pneumonitis. In some patients, there is a pulmonary disorders and pneumonitis. And also very important, in that person, eosinophilia is observed. Eosinophilia, eosinophils, आठवतंय का बघा, सर्क्युलेशन टाइप्स ऑफ WBCs आपण बघितलेल्या होत्या. न्यूट्रोफिल, बॅसोफिल आणि इसिनोफिल्स. व्हॉट इज अनदर नेम ऑफ इसिनोफिल? आठवतंय का? इसिनोफिलचं दुसरं नाव काय? थिंक ओव्हर दॅट. मी सांगणार नाही. इसिनोफिलचं दुसरं नाव काय ते बघा. हा जो इसिनोफिल्स आहे यांची संख्या, यांचा नंबर अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये एकदम जास्त वाढतो. Increasing the number of eosinophilia due to amoebiasis, due to ascariasis is called eosinophilia. म्हणजे जर इथपर्यंत आपण ट्रीटमेंट नाही घेतली, गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्कम्फर्ट आहे, वॉमिटिंग आहे, त्या व्यक्तीला फीवर आहे, त्याच्या डिसीज मध्ये लाईव्ह वर्म्स आहेत, ते जिवंत कृमी आहेत, जर अशी ट्रीटमेंट घेतली नाही तर त्यांची संख्या आपल्या शरीरामध्ये वाढत जाते. ब्लड स्ट्रीम मधून ते संपूर्ण शरीरामध्ये फिरतात आणि अशा व्यक्तीमध्ये पल्मनरी डिसऑर्डर, न्यूमोनायटिस आणि इसिनोफिलिया दिसून येते. These are the signs and symptoms
of Ascariasis. How Ascaris transmitted from one infected person to another healthy person, that we will study in next video.